चैतन्य महाराज पायी पालखी सोहळा आजचा 5वा दिवस। आज एकादशी, पांडुरंगाचं मंदिर आहे आणि या पांडुरंगासमोर मला हे प्रवचनाची सेवा मिळाली, त्याबद्दल मी चैतन्य महाराज सेवा मंडळाचे धन्यवाद देतो। तसंच समस्त ग्रामस्थ जवळे याही ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि माझ्या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करतो। मुख्य भक्तीचे कारण हरीचे जन्म कर्म गुण पूर्ण श्रद्धा करावे श्रवण हरी कीर्तन स्वानंदी। भागवत एकनाथी भागवत 11वा स्कंद 3रा अध्याय 544 ओळ। जयाचे केल्या स्मरण सकल विद्येचे होय अधिकरण ते वंदू श्री चरण सरयूचे वसुदेव देव सुतम कंस चाणूर मर्दम देवकी परमानंदम श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रंजना काकीला सांगितलं योग विने तगे विमरत्या कुंडलिकाय धातु मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम दूसरे चरण संतांच्या। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकारा दया तुमच्या अनुग्रह राधलो पावन विचाराचरी मी काळा कुसरी काही जणीनो वरवचने प्रतिभागी एका जनावरी तुमचा दास त्याची आस नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर प्रथम नमन करू गणनाथा 14 विद्या सकलांची अधिदेवता ओम नमो त्या वेदवती विद्या जय जय गुरु सर्वेदा आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकारात्मती प्रकाशू मने निवृत्ती दासो अवतार दुसरे बंधू शारदा जे वेद पुराणाची तत्वज्ञता आता अभिनव वाटला जे तारे कल्याणा चंदन आता बंधू भूमातेला जी भागवाई सकलता समुद्रवती देवी पर्वतस्थ मंडली विष्णुपती नमस्ते पाल प्रशम चलेशो आप मुख्य भक्तीचे कारण हरीचे जन्म कर्म गुण पूर्ण श्रद्धा करावे श्रवण हरी कीर्तन स्वानंदी। शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या भागवतामधील 3रे अध्यायात 544 मध्ये असं सांगतात तर देवाची भक्ती म्हणजे काय आणि भक्ती नक्की कुठल्या प्रकारे करायची। तर ते काय सांगतात की हरी कीर्तनानं भक्ती करायची आणि ती बाकीच्या लोकांनी श्रवण करायची। भक्तीचे 9 प्रकार सांगितले श्रवण कीर्तन अर्चन वंदन चरण सेवा सख्य दास्य आणि आत्मनिवेदन। ही भक्तीची ही 9 भक्ती हे 9 प्रकार असते। मग भक्ती जर 9 प्रकार आहे तर भक्ती करणारे किती प्रकार आहेत तर भक्ती करणारे फक्त 4 प्रकारचे लोक आहेत। गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात का
भक्ती करणारे 4 लोक आहेत. एक दुसरा अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू आणि चौथा ज्ञानी. हे 4च भक्त आहे भक्ती करणारे. पण ते 4 भक्त जे भक्ती करतात ते फक्त 2 प्रकारे करतात. म्हणजे भक्ती 9 प्रकारची, करणारे 4 जण आणि करत्यात 2च व्यक्ती. तरी पीडित अशी ते आपण पाहतो. आता केंद्रीय सेंद्रिय देवते म्हणतो, कोंबड मागे ते लोक नवस बोलतात, हे अशी पीडित लोक. दुसरी लोक अर्थार्थी, म्हणजे कितीही जरी देवाने त्यांना दिलं तरी यांचा आत्मा कधी शांत होत नाही, यांची शुद्धा कधी थांबतच नाही. शिर्डीला जाणार, बाबा एवढं हे केले त्याच्यात मिळू द्या, पायवारी करी, हे करीन असं, म्हणजे अभिलाषी लोक ती अर्थार्थी. आणि जिज्ञासू म्हणजे काय, तर्क करणारी. चैतन्य महाराजांची पालखी निघाली पंढरपूरला, महाराजांना भाऊ काय करू, येऊ का नको येऊ, आल्याने काय होईल, नाही आल्याने काय होईल. म्हणजे फक्त 20 स्वतः काय करायचंय ते माहित नाही, कुठून आलो ते माहित नाही, कशासाठी आलो, काय करायचंय ते माहित नाही, आणि शेवटला कुठं जायचंय तेही माहित नाही. म्हणजे अशी तर्क करायची जिज्ञासू. आणि तिसरा आहे ज्ञानी. ज्ञान प्राप्त करणं, ज्ञान हे तुम्हाला, मला, पशु पक्ष्यांना सर्वांना ज्ञान आहे. फक्त ज्ञानाच्या पायऱ्या ज्ञान बघा, पशु पक्षी घ्या, आपण माणसं आहेत, आपण माणसं पण घ्या, ज्ञान सगळ्यांना सारखं. आपण हे प्रपंच करतो, पशु पक्षी पण करतात. आपल्याला भूक आहे, त्यांना भूक आहे, आपल्याला निद्रा, त्यांना निद्रा आहे, त्यांना मैथुन आहे, आपल्याला मैथुन. मग याच्या व्यतिरिक्त आपण मानव देहात आलोय. मग जनावरच बरे होते ना, पण देवाने आपल्याला माणसाचा जन्म का दिलाय याचा तरी विचार झाला पाहिजे. पण आजचे लोक विचार करत नाही. मग ती पशु पक्षी जसे जीवन जगतात तशी आपल्याकडे लोक जीवन जगतात. जन्माला येतात, लहानची मुलं लहानची मोठी होत, आई बाप्पा लग्न लावून देतात, पुढं काम धंद्याला लागतात, शेतीवाडी करतात, काय करतात, लग्न होतं, मुलं बाळ होती, पुन्हा म्हातारा होतो आणि एक दिवस मरून जातो. मग त्या जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? तर देवाने सांगितलं बाबा तुम्ही 84 लक्ष फिरून येता, पण तुम्हाला तुमचा उद्धार करण्यासाठी एकही योनी तुम्हाला सक्सेस नाही. जमले 4 कावळे पक्षी, चला आपण भजनाला जाऊ, कोण हरिपाठाला जाऊ, कोण कीर्तनाला जाऊ, कोण नामस्मरण करू, नाही होत. इतर युनिट ते नाही होत. म्हणून देवाला चिंता वाटली. आता काय करायचं, परमार्थ तर झाला पाहिजे, भक्ती झाली पाहिजे, हे चराचर चालू राहिलं पाहिजे, सृष्टी राहिली पाहिजे. मग देवाने मानव देह निर्माण केला आणि सांगितलं हा मानव देह फक्त याच्यासाठी का माझी भक्ती करण्यासाठी. ज्यावेळी तुम्ही माझी भक्ती कराल त्यावेळीच तुम्ही मुक्ती पाहा. पण आपण देवाची भक्ती न करता संसाराची भक्ती करतो. मग त्या संसाराच्या भक्ती जे लागल ते करतो. फार जीवावर आलं ना याची चिंता करीत नाही. हो दे काही होते, पण संसार हा सुफळ झालाच पाहिजे हे आपले. पण कधी जर देवाला जायचं म्हटलं ना, नाही आपलं काम ठीक आहे. माणूस देह, मनुष्य देह हा फक्त आपल्याला ईश्वराची भक्ती करण्यासाठीच मिळाला आहे, संसार करण्यासाठी नाही. संसार हा आपोआप होतच असतो, लहानसा मोठा होतो, लग्न होत्यात, मुलं बाळ होत्यात, ती मोठी होत्यात, त्याच्यासाठी नाही मनुष्य देह. मनुष्य देह फक्त भक्तीसाठी. पण आपण लोक ती भक्ती करीत नाही. मग आता याच्यात काय होतं, हे जे ज्ञान आहे जे सर्वांना साधे, मग याच्यामध्ये एक वरची पायरी त्याला म्हणतात शुद्ध ज्ञान. आता याच्यात भाग पडतात, विज्ञान येतं, आध्यात्मिक ज्ञान येतं. जिथं विज्ञानाची मती कुंठित होते, म्हणजे सायन्स म्हणतो आपण, हे शोध लावले याची सगळी, जिथं विज्ञानाची मती कुंठित होते तिथे अध्यात्म चालू होतं.
म्हणजे शेवट कुठं येतं? अध्यात्मापाशी होतं, भक्तीपाशी. मग हे भक्तीचे ज्ञानाचे प्रकार. शुद्ध ज्ञान, विज्ञान झालं सायंटिस्ट, शुद्ध ज्ञान झालं परमात्मा. शुद्ध ज्ञानाची पायरी चढून केलं की ब्रह्मज्ञान, आणि ब्रह्मज्ञानाची पायरी चढून गेलं का गुह्य ज्ञान, याला गुढार्थ ज्ञान. आता आपण जे एवढे जण आता वारीला आहेत ना, याच्यातले ज्ञानीचे, पण याच्यातल्या बऱ्याच लोकांना शुद्ध ज्ञान प्राप्त आहे, आणि बोटाला मोजक्या येण्यापुरत्याच लोकांना थोडं ब्रह्मज्ञान प्राप्त आहे. जोपर्यंत गुह्य ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत माणसाची परिपूर्णता होत नाही. आता आपल्याला ज्ञान कसं, मला एवढं कळलं, त्याला पंढरपूरला गेलं पाहिजे, हे ज्ञान प्राप्त झालं म्हणून सगळे निघाले. याच्यात 800 900 900 सगळ्याचे. मग याच्यात पुढची जी पायरी ती कुणाला प्राप्त झाली? ती शुद्ध ज्ञानाची. आता ह्या प्रवचनाला कीर्तनाला जेवढे आपण बसवलं एवढ्यालाच माहित झाली ती हे शुद्ध ज्ञान थोडं मिळालं म्हणून तिथे येऊन बसते. आता बाकीचे बघा आजूबाजूला सगळेच त्यांना कळत नाहीये हे काय आहे, म्हणून ते आले. तुकाराम महाराज आपण सांगतात, आपल्या हिताचं वासे जागता धन्य माता पिता तयाचे. आपल्या हितासाठी जो जागा असेल त्याच्या मायबापाला देऊ. माता हिता आपल्या हितासाठी कोण जागे ते तुम्ही आम्ही बसतो नको. बाकीचे कोण झोपत असेल, कोण तुकडे देत असेल, ते हितासाठी जागे दे. हितात मध्ये काय होतं माहितीये का? हित कळतं पण माणूस जागा राहतो. एक पायरी अशी का त्यांना हित कळालं पण ते जागे राहत नाही. एक वर्ग असा आहे जागा राहतात पण त्याला हित कळत नाही, कुठं जागा राहतो. एक वर्ग असा आहे त्याला हितही कळत नाही, तो जागाही राहत नाही. आणि एक वर्ग असा आहे तो जागाही राहतो त्याला हितही कळत. आता बघा आपल्याला हित कळलं, प्रवचनात हित, कीर्तनात हित, आपण इथं बसतो पण जागे राहत नाही. त्याच्यात एखादा तरी जागरण म्हणजे काय? आता आपण जागरायचं म्हणजे काय, झोपायचंच नाही का कधी? जागर राहणं म्हणजे दक्ष राहणं, तत्पर राहणं. कळलं? ही प्रवचनात कीर्तनाचं बंधन कळलं पण तिथं येऊन कुठे एकाला जागरायचं चांगलं माहिती पण हित कळत नाही. तो आपला फडावरच जाऊन नका, आड्यांवर जागा, रातभर जागा, कारण त्याला कळत नाही ना हित कशासाठी. आणि एक वर्ग असा आहे कुठंच जागा, त्यांचं फक्त शरीर आहे, खायचं प्यायचं मजा करायची, गेलं म्हणजे गेलं. देव धर्म वगैरे काही नाही, संस्कार संस्कृती काहीच नाही. त्यांचा एवढा भ्रम झालाय का त्यांना काय वाटतं हे शरीर आहे ना, हे शरीर म्हणजे मीच आहे, पण हे शरीर म्हणजे आपण नाही. हे शरीर नाशिवंत आहे, हे आपलं नाही, हे आपलं नाही. पण लोकांचा भ्रम आहे हे शरीर माझं आहे म्हणून मी त्याच्यासाठी पाहिजे ते करीन, खाणं पिणं कपडा शोभाचे काही नाही. तेच ना, ते काळातच आहे. धन कुबेराचं आहे, तुमचं आमचं काय, धनही नाही आणि शरीरही नाही. पण तरी लोक याला स्वतःच धन समजतात शरीराला, आणि मग खावं पिवं मजा. बघा किती लोक आहेत प्रत्येक गावामध्ये भेटते. कधी मंदिरात जाऊन दर्शन नाही, हरिपाठ नाही, बरं मंदिरातही नका जाऊ, पण तुमच्या घरात तरी, घरात सुद्धा कधी नाही. देवाला असतं बघ ते म्हातारा आता देवपूजा करतोय, हे पोरांना महिना करते, देवाला डुकूनही पाहते. हे अशी लोक आहेत. आणि बाकीचे जो चौथा वर्ग आहे तो हे साधू संत मार्ग, हे आता पंढरपूर यांना हित काय ते कळालं आणि ते जागे. असं हित कळालं पाहिजे माणसाला, ती जागृती झाली पाहिजे, तरच माणसाचं कल्याण होईल, नाही तर माणसाचं कल्याण होणार नाही. आता इथं जेवढे हिताला आहे तेवढे चांगलेच आहे. आता ज्यांना नाही कळालं त्यांचं ते दुर्भाग्य, ते काही त्यांचाही दोष नाहीये, नशीब तसं. म्हणून भक्तच्या भक्ती दोन प्रकार.
आता दोन किती याच्यात मागला, एक सकाम बुद्धीने केलेली भक्ती आणि एक निष्काम बुद्धीने केलेली. सकाम बुद्धीने केलेली भक्ती देवाला आवडत नाही. म्हणजे मी हे करीन म्हणजे मला याचं मी आता पंढरपूरच्या वाडीला जाईल, विठोबा मला पावन आणि माझं कल्याण करीन, माझी पोरं बाळ पास करीन, मला लॉटरी लागेल, हे बिलकुल नाही. ही सकाम बुद्धी परमेश्वराला आवडत नाही. निष्काम बुद्धीने झाली पाहिजे. कुठलीही सेवा करताना, कुठलं काम करताना, काही करताना आशा धरली नाही पाहिजे का मला याच्यातून काही फळ मिळेल, लाभ मिळेल. कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु कदाचित्. कर्माच्या फळाची इच्छा करायची नाही म्हणजे ते कर्म सक्सेस. म्हणजे किती आले? 2. 4 जणांपैकी 4च्या 4 देवाला आवडतात. म्हणजे 4 जणांना देव